सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात सापडलेली अतिशय सुंदर ही मूर्ती आहे। आता या मूर्तीला नेमके काय काय वैशिष्ट्य आहे आपण बघणार आहोत। ही मूर्ती आता पूर्णपणे बाहेर काढले नाही, परंतु आज संध्याकाळपर्यंत ही मूर्ती बाहेर निघेल। संपूर्णपणे शेषशाही म्हणजे शेष नागावर विराजमान भगवान विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी ज्या आहेत त्यांचे चरण स्पर्श करतायत, त्यांची सेवा करतायत, असं दृश्य कोरीव अतिशय रेखीव हे आहेत दाखवलेलं आहे। समोर जर का बघितलं तर इकडे समुद्र मंथनाचा जो देखावा आहे तो सुद्धा आहे। एका बाजूनी देव आहेत तर दुसऱ्या बाजूनी दानव आहेत। खूप मोठं असं सुंदर सुबक असं या मूर्तीचं स्वरूप आहे। शेष नागाचा जो फण आहे तो संपूर्णपणे इंटॅक्ट आहे। या मूर्तीला शक्यतोवर कुठेही डॅमेज झालेलं नसल्याचंही पुरातत्व विभागाच्याकडनं सांगण्यात आलंय, परंतु ही मूर्ती काढताना खूप मोठी काळजी ते घेत आहेत। अतिशय सुबक आणि सुंदर ही मूर्ती आहे। शेष नागाचा फणा सुद्धा इंटॅक्ट आहे आणि त्यामुळे ही मूर्ती आता बाहेर काढल्यानंतर अजूनही या ठिकाणी काही वैशिष्ट्ये आढळतात का याचं काम आता पुरातत्व विभागाने हाती घेतलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, सिंदखेड राजा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।